नमस्कार मंडळी, मुंबईतलाच आक्रमण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलो आहे गावी आणि आता चाललो आहे शेतावरती. दुपारचे वाजले 2. बघा केवढं ऊन आहे आणि बघा निसर्ग कसा आहे. आज चाललो आहे खास शेतावर. आम्ही कोंबडी पालनसुद्धा केलेलं आहे ते बघण्यासाठी आणि करवंद आणि आंबे आणण्यासाठी. तुम्हाला दाखवतो, चला. शेतावर जायला निघालो आहे बघा. विजागा पण जात आहेत शेण घेऊन. काय कुठे चाललो? पप्पा पण निघालेले आहेत कोंबड्यांचा खाना घेऊन. दादा आला ना विकणे ईशा, त्याला बोलव. घेवड्याचं झाड बघा, शेंगा काढल्यात वाटतं. हा घेते ईशा भाई, पकड जरा. कोंबड्यांसाठी पाला घेतोय खायला. ही फांदी मोडू ना. कोंबड्या ना निघाला आता. कोंबड्यांसाठी पाला घेतलाय शेकटाच्या शाळेचा झाडाचा. तुम्हाला आता नदी दाखवतो आमची. बघा बॅकग्राऊंड. विहीर आहे. अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलो आम्ही. चालतोय, भरपूर ऊन आहे. सावलीला जरा बरं वाटतंय. खाल्यावरचा आंबा पण नाही आलाय. आता पहिल्यासारखं एवढा येत नाही तो. हो हो, आंबाचा गोड आहे. आता ह्याचा आंबा आलाय, राटीत आहे तो. समोर तुम्हाला आंबा दिसतोय, खूप आंबा याचा. आणि ह्यावर्षी सुद्धा आलेला. आणि थंडी आणि दवामुळे सगळा मोहर गळून पडला. म्हणजे बरेच लोकांचे नुकसान झालेलं आहे दवामुळे. चांगला आंब्याचा मोहर करपून पडला आहे. म्हणजे फार नुकसान झालं लोकांचं. फायनल आपण पोचलेलो आहे शेतावरती. तुम्हाला आता आमचं छोटंसं कुक्कुटपालन दाखवतो. समोर जो डोंगर दिसतोय
त्याच्या ह्या जे खालच्या बाजूने मुरुड जंजिऱ्यासाठी रोड गेला आहे. इथे फाटी जमवलेले आहेत जाळण्यासाठी. पेंड्यांचा माचा आहे. हा आमचा आंबा आहे. ही कुठली कुत्री आहेत? बघू शकता चवली लावलेली आहे, वाल लावलेला आहे. पहिल्यांदा काय तेवढा वाल झालेला नाही आहे. खाट काढली का इथली? बाजूला गावठी कोंबड्या सुद्धा पाळलेल्या आहेत आम्ही. हे गावठी कोंबडे आहेत. आणि इकडे मुंबईवरून आणले होते पिल्ले आरे कॉलनीमधून. तो किती महिने झाले यांना घेऊन? 2 महिने झालेले त्यांना. छोटी पिल्लं होती. बाहेर निघत नाही नाशिकमध्ये सोडल्यावर. बघू शकता तुम्ही. कोंबडं जाम आहेत त्याच्यात. खाद्य बघा, कोंबड्यांना खाद्य आणलेलं आहे. तुम्हाला बाकीचा निसर्ग दाखवतो आमच्या इथला. बघा नारळीची झाडं आहेत, चिकूचे आहेत. इकडे हरभरा सुकत टाकलेला आहे. अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे झाडांसाठी. आणि विहीर. आनंदाचं सुद्धा झाडं लावलेले आहेत. आता त्याच्यावर आनंद झालेला आहे. जास्वंदीचं फुल बघा किती केवढं मस्त झालेलं आहे. इकडे मका सुद्धा लावलेला आहे. पुढे तिकडे भेंडीची झाडं लावलेली आहेत. हा हा आलो. आजोबा आहेत आज राखण्याला थांबलेले आहेत. पाण्याचा इथे एक नळ दिलेला आहे. जेवलो काय? जेवलं? मी जेवणच निघालो. हां जेवून निघालो. नाही ते तिथे हे आहे काय भात आहे आणि कुठे नाही. नाही मी जेवलो घरात. जेवण जेवला? मटणाशीच जेवलो.
अरे हाय जा ठेवलं ते. नाही नको. अरे वाईट भात आहे एवढा एवढा. आणि मटण आहे जा. नाही मी जेवूनच निघालो. अरे जेव जा हो. ना जेवून निघालो. मटण होता का कालचा? वा तुम्हाला बाग दाखवतो मी माझी. चिकू सुद्धा लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. नाही मी जेवून आलो. तुम्हाला आता आंबे दाखवतो. छोट्याशा झाडाला आंबे लागलेले. हे बघा पिशवीमध्ये त्याला हे करून ठेवलेलं आहे. इकडे पण भरपूर चिक्कू लागले आहेत बघा, केवढे चिक्कू लागले. नारळीची सुद्धा झाडं लावलेली आहेत आम्ही, आणि दाखवतो तुम्हाला. हे बघा, आणि खूप त्यासाठी मेहनत घेतलेली आहे. पावसामध्ये चक्रीवादळामध्ये तर झाडं पूर्ण पडलेली, परत त्यांना उभी करून लावली. प्रत्येकाच्या झाडाच्या बुंद्याला अशी पाण्याची पाईपलाईन केलेली आहे. झाडाखाली आल्यावर एकदम मस्त असं थंडगार वाटतंय, आणि उन्हात गेल्यावर खूप ऊन लागतंय, गरम होतंय. लिंबूवरती लिंबू सुद्धा आले, भरपूर आलेत लिंबू, बारीक बारीक लिंबू आलेले आहेत. हे बघा, अन्न बघा, अन्न सुद्धा झालेले आहेत. म्हणून त्यांना वेळ जाईल भरपूर यायला, मोठे व्हायला. वांग्याची झाडं लावलेली आहेत छोटीशी. इकडे सुद्धा अननसची झाडं लावलेली आहेत. बघा नजारा. मित्रांनो, आता आलोय इकडे जाळी लावायची वरती. शिराळी दुधी वगैरे लावलेले आहे पप्पांनी.
त्यासाठी इथे जाळी मारून घ्यायचे. बघा ही जाळी आणलेली आहे. लावायचे का पाहिजे नाहीत अजून झाडं लावायचे आहेत काय ह्याच्यात? काकडे पण भेटलेले आहेत 2 मळ्यामध्ये. आता धुवून घेतोय. हे झालं एकदम विहिरीत असं थंडगार पाणी होतं. काकडे आता कापूयात आपण. पप्पा चवळी शेंगा काढतात मुंबईला नेण्यासाठी. तर काकडे कापून घेतो मस्तपैकी. जाळी लावून झालेली आहे. तुम्हाला आता दाखवतो कशी जाळी लावली ती. बघा माकडे येऊन खूप त्रास देतात. पण माकडे येतील त्यांना जाळी दिसेल ही आणि ते जाळीला घाबरतात आणि पळतात. आता माकडं आलेले त्या बाजूला, पण ते आजोबा गेले तिकडे हाकलायला त्यांना. कलिंगड सुद्धा लावलेले आहेत. बारीक बारीक छोटे कलिंगड झालेले आहेत. ते काकडे लावले, वांग्याची झाडे लावलेत, मखमली लावलेत, झेंडू आपण म्हणतो. मधून मधून मिरच्यांची सुद्धा झाडं लावलेली आहेत. टोमॅटोची झाडं लावलेली आहेत. कच्ची कच्ची टोमॅटो लागलेले आहेत त्याला. जाऊया आपण चवळीच्या शेंगा काढायला. मग त्या सुद्धा दाखवतो. आहेत का पप्पा शेंगा? वारा पण मस्त एकदम थंडगार सुटलेला आहे. ते दुसऱ्यावाले लावले ना का ते चॉकलेटी कलरच्या असते त्यातले जाम येतात. काय बघा एवढे भेटले शेंगा. पिशवी घेऊन जाऊ तिकडं. संध्याकाळची आपली सोय झाली. संध्याकाळी मस्तपैकी शेंगा उकडून खायच्या घरी. मिरच्या बघा
बाबा कसा बसलाय आरामात एकदम. तो एक दुसरा तिकडे बसलाय. मिरची सुद्धा लावलेली आहे अधूनमधून. आता पण नेतोय घरी. मुंबईला सगळं विकत घ्यायला लागतं, इथं सगळं आयतं मिळते. म्हणजे तशी मेहनत पण आहे त्याला. आंब्यांसाठी निघालोय, आंबे काढायला चाललोय आता आम्ही. पप्पा पण निघालेत, आकूड घेतले त्यांनी सोबत. ह्याच्यावर तर काढायचं आहेत की आतमध्ये जवळ आहे की. हे बघा मोहर सगळा पूर्ण करपलं गेले. तर मोहर सगळा पडलाय खाली दवामुळे. हा आंबे बाजूला पण मोहर आलेला आहे बघा. हा अजून कवलेत वाटतं. बघा आंबे तुम्हाला दिसत असतील. हे बघा आंबे. नेन मुंबईला पण. मित्रांनो बघा एवढे आंबे भेटले आपल्याला. अजून वरती भरपूर आहेत. पप्पा चढलेत वरती. मित्रांनो बघा केवढे आंबे भेटलेत. भरपूर आंबे भेटलेत. करवंद पण काढायची होती पण आता जास्त ओझं झालं आहे त्याच्यामुळे करवंदाचा प्लॅन कॅन्सल. हे बघा करवंद पण भरपूर आलेले आहेत.
आतमध्ये तर भरपूर आले करवंदा बघा.